प्रेमासाठी वणवण भटकणारा ओंकार आज सज्ज झालाय आधार देण्यासाठी. चला बघूया त्याची ही खेळी आज यशस्वी होते का ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर. बोला. दिसतंय दिसतंय सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. आला लाचार आला, प्रेमात हरलेला आला, सिंगल लोकांचा किंग मसीहा, अकेली कश्ती आला, गेला बाजार दिलजले आला वगैरे. हिला तर लयच आनंद होतो मी इथे आल्यावर. अरे आता ह्याची कशी वाट लागणार. वा 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 शिवा वा शिवा वा श्र श्र. चल मुळात मुलगी समोर असताना वा दादा वा म्हणणारी नकोच आहे मला. कविश्र म्हणतात, कविश्र अर्थात श्रमेशजी बेटकर. कविश्र म्हणतात की हर हर हुस्न का दीदार कर बैठा हूँ, जीती बाजी हार कर बैठा हूँ. हर हुस्न का दीदार कर बैठा हूँ, जीती बाजी हार कर बैठा हूँ. उसने पूछा दुनिया जानते हो, उसने पूछा कि दुनिया जानते हो, और मैं हूं कि हर समंदर पार कर बैठा हूं. सगळे समंदर पार करून झाल्यानंतर मला लक्षात आलेलं आहे की दुःखी असलं चांगलं आहे. अच्छा, दुःखी असायला पाहिजे, दर्द असायला पाहिजे. हॅशटॅग दर्द पाहिजे मित्रमंडळचा. मी आता मॅनेजर झालेलो आहे. कारण कसं आहे, प्रेमात गेल्यावर प्रेमाच्या वाटेवर दुःख सापडतं, पण दुःखाच्या वाटेवर कदाचित पुढे जाऊन प्रेम सापडेल, कोणाला काय माहिती. पण म्हणूनच ही राह मी निवडली आणि लगेच माझ्या आयुष्यात एक ताजं ताजं दुःख आलं. करुणा तिचं नाव. नुकताच तिचा ब्रेकअप झालेला आहे म्हणून प्रेमावरचा विश्वास उडालेला आहे आणि मी तिच्या आयुष्यात येणार आहे प्रेमाचा स्पायडरमॅन. प्रेम 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 प्रेम. सगळीकडे प्रेमाचं जाळं पसरवणार आहे मी तिच्या. बास बास, बाकी काय नाही रे. ब्रेकअप झालाय म्हणून ती दुःखी, प्रेम होत नाहीये म्हणून मी दुःखी, दुःखी दुःखी सुखी. आणि मुळात तो जो आगाऊ वेटर आहे ना, त्याला काय उत्तर द्यायचं हे सुद्धा मी आज ठरवून आलेलो. सर बाहेर येत नाहीये, जास्त बोलू नका, लाज जाईल. मोबाईलवर अपमान करतोय तू माझा. मोबाईलवर माझा. बाहेर आहे वेटर, बाहेर आहे. सर सर माझा नंबर कोणी दिला तुला? सर माझा नंबर तुला कोणी दिला? तुम्ही इतका वेळ आले ना, सगळ्यांना पाठ झालाय आता. सर तुम्ही परत. हा, मला बाहेर यायचं नव्हतं म्हणून मी मेसेज केला तुम्हाला. तुम्हाला लक्षात येत आहे, ताप पण इतक्या वेळा परत येत नाही जेवढे तुम्ही आलाय हॉटेलमध्ये. बाय एनी चान्स तुमचं नाव इज्जत आहे का? का? बघितल्यावर काढाविषयी वाटते. मॅनेजरकडे कंप्लेंट करेन ना तुझी मी. सर माझी कंप्लेंट करण्यापेक्षा मलाच डेटवर घेऊन जा. मुलींपेक्षा मी तुम्हाला ओळखायला लागलोय आता. दुःखी आहे रे मी, दुःखी राहायचा प्रयत्न करतोय मी. नको ना सतत स्वतःला बघत जाऊ. जा रे. अरे चल रे, निघ रे. ऑर्डर नंतर. ऑर्डर बिल्डर चल निघ चल. अरे मलाच काय मस्ती आहे, मला पण ह्याच हॉटेलला यायचं असतं. दुःखी दुःखी. ओंकार. करुणा कशी दिसते मी? माझा सुगंध दरवळतोय का असा मोगरा नाही विचारत कधी करुणा. हे काय केलंस? अच्छा हसलीस. हसताना म्हणजे तू रूप तेरा मस्तानाचा आणि माझं हृदय तुझ्यात फसतानाचा. हो ओंकार, आजपासून मी ठरवलंय आपण उगाच स्वतःला त्रास करून नाही घ्यायचा. याच्या पुढे फक्त हसत राहायचं. फक्त हसत राहणार आहे मी. तो सोडून गेला त्याच्यात आपली काय चूक आहे ना.
हसतेस. करुणा हसताना अशी दिसते ती. बस 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 बस. तुला सांगते ओंकार, मीरा 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 त्या जर्दाळूला विसरून जाणार आहे. कोण जर्दाळू? तो जर्दाळू जो मला सोडून गेला, डीच करून गेला, तो जर्दाळू त्याला विसरून जाणार आहे. तसाच आहे तो जर्दाळू सारखा. असं कठीण कठीण हृदय आहे त्याचं, माहिती आहे का? मी माझी नाव प्रेमाच्या लाटा सतत त्याच्या कातळावर आपटत असते, आदळत असते त्याच्या त्या दगडाला. एकदा पण तडा नाही जात, माहिती आहे का? करुणा 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 करुणा, अगं तुझ्या प्रेमाच्या लाटा ह्या कातळावर आपट ना. ह्या कातळ मला तडा काय, मी नेस्त नाबूत फुटेन मी. आपण तुझी प्रेमाची नाव जर अशी बाजूला घे, तुला क्षितिज दिसेल आणि त्या क्षितिजावर तुला दिसेल एक आशेचा किरण जो मी असेल. मी उभा आहे तिकडे, ये ना ये. नाही येऊ शकत. माझ्या नावेमध्ये ना खूप पाणी भरलंय, माहितीये तुला? ते उपसून उपसून काढल्याशिवाय माझं दुःख रीत नाही होणार. मी उपसून काढेन, मी उपसणं किंग आहे. मी सगळं उपसतो मी. नाही पण मी ठरवलंय आता. तू बोललास ना मला. मी आहे ना. हा तू आहेस आहे. ना. मी त्रास करून नाही घेणार. मी आता याच्या पुढे फक्त हसत राहणार आहे. फक्त हसणार. तू नक्की हसतेस ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, छान आहे हसू. मला सांग, तुझं ब्रेकअप का झालं पण? म्हणजे असं काही? त्याला माझ्यापेक्षा मासे जवळचे होते. मासे 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 जवळचे होते. तुला माहिती चूक माझीच आहे खरं तर. मी त्याच्या वाढदिवसाला त्याला 2 गोल्ड फिश गिफ्ट दिलं होतं. नंतर तो रमला त्याच्यामध्ये. रमला 12 तास त्यांच्याकडे बघत बसायचं, माहिती आहे तुला? आणि त्यांचे एका तासात किती कल्ले मारून होत आहेत ते बघायचा. त्याला त्या माशाचे कल्ले कल्ले, पण माझं मन नाही कल्ले. तुला माहितीये करून सेल्फ्या पाठवायचं मला जळवण्यासाठी. मी त्याला भेटायला बोलवायचे ना, तर मला बोलायचं मी यांना एकटं टाकू कसं येऊ तुला भेटायला, मला त्यांना वेळ द्यायचा आहे. काय रे तुला पाण्यातल्या माशांचे अश्रू दिसले, माझे अश्रू दिसले नाही हळू 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 हळू. हॉटेल आहे ते काका बघ आपल्याकडे कसे बघतायत. शांत हो शांत. कशी शांत हो? नाही अशी शांत हो, अशी. नाही येणार मला शांत होता. नाही येणार. तुला माहितीये समुद्राच्या लाटांमध्ये ना आता वादळ आलं आणि माझी नाव आहे ना अशी वलते, अशी ढावळते. मी ठरवलं होतं मी त्रास करून नाही घेणार स्वतःला. याच्या पुढे आपण फक्त नको हसूस तोंड असं हे कर. मनातून आतून हसू आलं पाहिजे करुणा. हे असं खोटं नाही वाटत आहे. चांगलीच हसतेस तू, सलामच हसतेस तू. पण आपण एक छान वाला हसूया. आपण आतून हसूया, आतून. म्हणजे आता कुठलाही कॉमेडी क्षण आठव ना तुझ्या आयुष्यातला. असं काहीतरी विनोदी घडलं असेल. नाही घडलं. काहीतरी कधीच नाही घडलं आयुष्यात, कधीच नाही. काहीच नाही घडलं. तू उठलीस असं म्हणजे काहीतरी काही घडलं. काय नाही घडलं. फक्त त्रास, दुःख. जिंदगीभर गमती. म्हणजे इम्रान हाशमी आहेस तू. नाही तसं नाही. आपण टेक्निकनी हसूया. आपण हे बघ, म्हणजे आता आपण ह असं बोलत राहिलो ना की असं हसतो बा आपण. नाही होत्याने काही करून बघ माझ्यासाठी. मी आहे की नाही. रडू नको. आपण मेसेज वाला करूया. हा लिहितो बा आपण. याचे तसं नको रडू.
ओंकार कसं सर कोणत्या थराला जाताय तुम्ही अजून खाली जाल. बस. मॅडम रडतायत. मॅडम तुम्हाला हसायचंय तुम्हाला. तुम्हाला मोठी ई माहितीये. माहितीये सगळे करतात ते. ई मोठा ई. आपल्याला मोठी ई. हो माझी खूप काळजी घ्यायची मोठी आई खूप काळजी घ्यायची. तुमचं नशीब नाही. बस. मोठी ई मोठी ई मोठी ई. तुम्ही टरबूज कसं खाता. आई 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 यस यस. दुःखात असलं ना की ही मोठी ई लक्षात ठेवायची आपण. ई? ही मोठी ई महत्वाची आहे. मोठी ई. इथे 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 काय आहे मोठी मोठी काय. सर काळजी करू नका. मी त्यांना दुःखातनं बाहेर काढतोय. हसवणं तर तुम्हाला जमत नाही. मी तरी करतो. गप्पा बस गप्पा बस. मोठी ई मोठी ई. तुम्ही ना असे ई इकारांत शेवटी ई असलेले इकारांत शब्द बोलायचे दुःखात असताना मग बरं वाटतं. म्हणजे मिठाई सुरमई चटई. बोला 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 प्रयत्न करा. हसू येईल बघा. चटई येतंय जवळ आलं. काही होत नाहीये. सुरमई रडतेच आहे ती. ताटली वाटी आटली. चल निघ चल चल निघ. पाणी आण जा जा पाणी आण. सिरियसली भारी आहे. भारी आहे. हे भारी आहे. सिरियसली ह्याच्यावर सिरियसली हो बरं. बघ. ए ए ए हे बघ. ए असं टेक्निकनी हसून वगैरे काही होत नाही. करुणा आतून मनापासून हसता आलं पाहिजे. कळलं ना. काय फरक पडतो ओंकार. ज्याचं मन खोल तळापाशी गेलंय त्याला नावेचे तरंग सुद्धा आनंद देऊन जातात ना रे. टायटॅनिक बघून आलीस का येताना. सतत आपलं होडी नाव समुद्र पडते खोल जाते. तुला एक गोष्ट सांगू. काय एक गोष्ट सांग. नावेला काय म्हणतात. काय होडी होडी. करुणा 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 करुणा. नाही, छान आहे. तू हसतेस हे छान आहे. हे छान आहे. फक्त आता बस बस आता आता हे थांबव इथे. त्याच्यावरच हसत राहा. तुला काही ज्यूस वगैरे काय मागू आपण. थंड काहीतरी कोल्ड कॉफी लाते वगैरे घेऊ. कॅपेचिनो वगैरे. रडून रडून दुखतोय. सर्दी खोकला झालाय ना. हे दुखत गरम पाहिजे काय तर. घशासाठी खरं तर गरम पाण्यात गरम पाणी प्रतिम. पण आता आपण कॅफेत आहोत तर आपण एक चहा घेऊया. मस्त गरम गरम चहा इलायची असं एक अद्रक बिद्रक चेचून. हात जोडते नको ना चहाचं नाव काढू. हात जोडते नको ना त्याच्या सोबत असताना पण तो मला चहाच पाजायचा नको ना त्या आठवणी काढू. ठीक आहे ठीक. मम्मा तू का करतोय ते सगळं. नाही, मला नाही. का त्या क्षितिजाकडे नेतोय जे क्षितिज कधी माझं नाही. नको 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 मम्मा मम्मा हे घ्या हे तरी नीट करा. हे घ्या हे नीट प्या. मम्मा प्या पाणी प्या. मॅडम मी एक सजेस्ट करू का. तुम्ही कॉफी घ्या ना. कॉफी का. त्याचे 2 फायदे आहेत. काय. कॉफीमध्ये ना कॅफेन असतं. ते प्यायल्यानंतर ना मन आणि शरीर एकदम उत्तेजन मिळतं. असं फ्रेश वाटतं एकदम. आणि दुसरं कॉफी. गेली चालती होली. चल चल तिकडे. मी हसो. कॉफी आणि ज्यूस आण. कॉफी. अरे यार करुणा करुणा नको ना यार प्लीज यार. मला नाही आवडत तो. आय डोंट लाईक हिम. मुझे अच्छा नहीं लगता. याला खा फकस खा खायला. चांगला आहे तो. त्याने ईचे काय फायदे सांगितलेत. प्लीज करुणा 2 मिनिटं का होईना हसवलं त्याने मला. भारी येत. 2च मिनिटं हसवलंय त्यांनी. अजून तू माझी कॉमेडी बघितली नाहीये. कॉमेडी ओंकार राऊत म्हणजे कॉमेडी ओंकार राऊत म्हणजे रोमॅन्टिक ओंकार राऊत. कॉमेडी ओंकार राऊत. रॉम कॉम ओंकार राऊत. रोमांस करता करता कॉमेडी. कॉमेडी करता करता रोमॅन्स. ओंकार राऊती. नको ना बोलू. हे सगळं नाही आवडत मला. नाही आवडत मला. आता तू कुठे ओंकार राऊत मध्ये ते तो चांगलं करतो. अगं अगं हो पण राऊती
तू प्रेमाने म्हणशील मला रावती. नाही बोलणार मी, का बोलू? रावती, राऊत नाव आहे ना, तर तुम्ही नाही बोलणार तुला. बरं 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 ठीक आहे मी तुझ्यासाठी स्टँडअप करीन. हा मस्त वाला स्टँडअप असा एक कॉमेडी 2 वाक्य, रोमॅन्टिक 2 कॉमेडी रोमॅन्टिक. तुझा माईक हलतोय असा असा. काय झालं? तो पण स्टँडअप करायचा. कोण जर्दाळू? नको ना तो दुसऱ्यांना हसवायचा, मला रडवून गेला. नको ना तू असं. बरं अगं नको ना, आईला कशाला सतत मध्ये. थांब नको, आपण सिनेमा बघूया. नको सिनेमा बघूया. नाही आवडत मला पिक्चर्स, नाही आवडत. खोटं दाखवतात ते, खोटं दाखवतात प्रत्येक सिनेमात. असं हॅपी एंडिंग कशी होईल? नाही होत प्रत्येकाच्या आयुष्यात. प्रत्येक पिक्चर K3G नसतो, KGF पण असतात. काय वा काय करताय तुम्ही? मी हसवतोय, तुम्ही रडवताय. गप्प बस. बाजूला. मॅडम, याने रडवलं तुम्हाला? मॅडम, एक फ्रेश जोक आहे, सांगू लगेच. काय जोक. ये बाबा, तिला कॉमेडी आवडत नाही. गप्प बस. म्हणून तुमच्यासोबत आले. विचारते मला, तुम्हाला जे नाही जमत मला जमतंय. मॅडम एक मस्त जोक आहे. आत्ताच सकाळी आलाय. बायको म्हणते नवऱ्याला, आज बशीतनं चहा प्यावा लागेल. नवरा म्हणतो का? बायको म्हणते, करेक्ट, हाच प्रश्न नवरा पण विचारतो, का? बायको म्हणते, पेपरमध्ये बातमी आले, आज वीज कपात आहे. एवढा लाफ्टर. म्हणजे का वीज कपात आहे, चहा कुठे बशीत आहे? चल मारून टाकी ना मी. मारून डोळ्यातून पाणी आलं. करुणा ह्यावर हसायला आलं. तुला जोक कळला का? बशीत चहा आहे म्हणून वीज कड कपात आहे. काहीतरी आपलं ह्याच्यावर हसतेस तू. ह्या विनोदावर तू हसतेस. मला पण येतात ना असे विनोद. मग तुला येतात? मी सॉलिड विनोद करतो, असे सॉलिड. हे करुणा, तुझ्यावर प्रेम करुणा. नको करू हे सगळं. नको का त्रास देतोयस तुम्हाला? नको त्रास देऊ. त्रास देतो? तो जर्दाळू पण असंच पीजे मारायचा काहीतरी. त्या ब्रेकअपच्या वेळेस असंच काहीतरी पीजे केला होता त्याने. करुणा आता ना मीच तुझा एक्स बॉयफ्रेंड वाटायला लागलोय मला. मी सांगतोय तेच तुझा जर्दाळू करतोय. असं कसं होईल? असं नको ना यार, प्लीज ना. हे बघ करुणा तू माझ्याकडे ना पॉझिटिव्ह वेनी बघ. पॉझिटिव्ह वेनी. हा बघ हा ग्लास आहे. हा अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे? काय फरक पडतो? मला त्याच्यात एक नाव दिसते. तुझा बाप मच्छीमार आहे का ग? सतत का तुला नाव घेऊन जायचंय समुद्रात मला कळत नाहीये. नावेला भोक पडलंय. भोक ती डुबणारच आहे. ओंकार डुबणार. तुझी नावेला भोक पडलाय मला सांग. नाव सोड ना. मग ती नाव सोडून दे बघू. नाव सोडून दे. कशी सोडून देऊ? अगं कशी सोडून दे म्हणजे अशी नाव असेल, उडी मार. पोहत या किनाऱ्यावर ये. या किनाऱ्यावर मी उभा असेल. मग तू माझ्या बरोबर आपण तिकडे बीचवर हळ मांडू, मस्त कॉफी घेऊ. वाव, बीच, सनराईज, सनसेट सगळं करू ना. हे नाही मला किनाराच दिसत नाहीये. दिसत नाही? कुठे आहे किनारा? किनारा कुठे आहे? किनारा. मॅडम, समुद्र आला म्हणजे किनारा असणारच ना. काय बोलला तो? बालिश वाक्य आहे. वाटणारच तुम्हाला बालिशच वाटणार. या गुलाबाला जर मी आता म्हटलं की या पाकळ्या म्हणजे समुद्राच्या लाटा आहेत, तरी तुम्हाला बालिशच वाटणार. आवळटपणा वाटेल. पाकळ्यांना लाटेची उपमा कोण देतं? मूर्ख माणसा. किती छान बोललात. कसं सुचलं? गुलाबाच्या पाकळ्या म्हणजे लाटा आहेत. नजरेत समुद्र असला ना की जिकडे तिकडे समुद्रच दिसतो. म्हणजे आता हेच बघा ना, हा टेबल म्हणजे सुंदर हिमनग आहे. ही चादर म्हणजे त्याच्यावर पसरलेला बर्फ. वाह क्या कहने. या आजूबाजूचे छोटे छोटे बल्ब आहेत ना, हे म्हणजे या किनाऱ्यावरचे लाईट हाऊस. वा इशारा अंगावर. ही छोटी छोटी माणसं म्हणजे हे सगळे छोटे छोटे बेट आहे. आणि तुम्ही? मी या बेटावरचा एक गोंडस
बेटकर. या बेटावर मला माझी नाव आणायची आहे, कशी आणू? नका आणू. आता हा किनाराच तुमच्या जवळ येतोय. चला सी फेसला जाऊ. तुम्हाला समुद्र आवडतो? समुद्र आवडतो. आमचे वंशज जलपरी होते. जलपरी होती? माझी खापरभंजी जलपरी होती. जलपरी होती? सगळा अरबी समुद्र पिंजून काढला होता. काय बोलता काय? बरं आहे का हाय बरं, या आयलंडचे रहिवासी आम्ही. बरं आहे का हाय बरं. मला त्या आयलँड वर जायचंय. चला. मला घेऊन चल. चला. मला घेऊन चल. चला तिकडेच जायचं आपल्याला. ते कपडे तुमचे. आज तुमची माझी पहिली भेट. नवीन कपडे. ओंकार बिल. बिल यांचं बिल यांचं आमच्याकडे खातच आहे. प्रत्येक वेळी माती खायला याच हॉटेलमध्ये येतात. चला माझी बॅग घेऊ देत आधी, थांबा. इथून गेट आहे, इकडून या. चला बेटावर ना मला बेटकर. काय घडलं? एक सुरामी आली, अख्खा पाण्याखाली घालून गेली. समुद्र समुद्र सगळीकडे. समुद्रात एक लाईट हाऊस दिसतंय मला. त्या लाईट हाऊसला पहारेकरी हवाय का? नाही 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 नाही. तू वाचवलं नाही का? थांब ना, थांब ना. थोडा जवळ येऊ दे ना. वा 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 वा, मस्त होती कॉमेडी. खूप भारी परफॉर्मन्स. विचारूया हास्यरसिकांना. येस प्रसाद. वा वा बहारदार. माझी खूप जुनी एक कविता आठवली. थोडी सिरियस आहे पण तुम्ही लाईटली घ्या. त्यात तुमच्या तिघांच्या सिच्युएशनला जाते. खूप काही साचलंय तुझ्या माझ्या आणि त्याच्याही तळाशी. खूप काही साचलंय तुझ्या माझ्या आणि त्याच्याही तळाशी. उफाळून येतंय प्रत्येक लाटेसोबत आणि जातंय पुन्हा मुळाशी. तळ गाठताच आला नाही कधी. तळ गाठताच आला नाही कधी. तुला माझा, मला तुझा आणि आपल्याला त्याचा. कारण आपण तिघही आहोत समुद्र. तर बहारदार शिवा मला यायलाच लागेल. वा वा वा. वू, 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 वू. ओमकार मस्त. आज शेवटी असं वाटलं की एक वेडाची एक झलक तुझ्यात दिसली. असं परत जाताना मजा आली, खूप मजा आली. आणि श्रमेश बहारदार म्हणजे कमाल. या पद्धतीने तू परफॉर्म केलंस की कुठलीही मुलगी तुझ्याकडे खेचलीच जाईल अशी. क्या बात. वा वा. ओ हो 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 हो. मजा आली बहारदार. थँक्यू सर. सई. शिवा जुजबी. खूप मजा आली गाईज. आज तुमच्या तिघांचंही कॉन्ट्रीब्युशन इक्वल होतं आणि त्यांनी जास्त मजा आली असं वाटतं. शिवा तू जे काही केलंस ते अत्यंत अवघड होतं, पण तू नेहमीप्रमाणे ते केक वॉक आहे असं तू दाखवलंस. खूप प्रेम शिवा, खूप प्रेम. मजा आली.